कामं राहिले ते काम पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी इथं संतोष गुजर आमचे पॅनल प्रमुख यांना बोललं होतं आणि पॅनलचे जे नगरसेवक चारी त्यांना बोललं होतं. 2017मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा भरघोस मतांनी आम्हाला जेव्हा महापालिकेमध्ये इथल्या सर्व नागरिकांनी आम्हाला पाठवलं होतं तेव्हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आमच्यासमोर पाण्याचा होता. सर्व नागरिकाला माहीत आहे की पाण्याची टंचाई एवढी होती की जेव्हा ॲक्च्युलीमध्ये आम्ही टँकरने पाणी वाटलेलं सर्वांना माहीत आहे. 2 वर्षे आमचे पूर्ण पाण्याच्या टँकरवर गेलेले आहेत आणि सर्वांना माहीत आहे की 2 वर्षे नंतर कोरोनामध्ये गेलेले आहेत. जे बी आमच्या पायी जे निधी आला ते निधीच्या माध्यमातून आम्ही काम केलं आणि जिथं आम्ही काम करण्यामध्ये निधी पायी असक्षम राहिलो तिथं आम्ही नाही का सगळं मुरुम टाकून दिलेलं आहे. पण काही ठिकाणी जे समजा हे नाला राहिला जे नाल्यावर जे टाकायचं जे काम बाकी होतं पूल बनवायचे त्यात आम्ही निधी पायी कमी पडलो. पण आज संतोष गुजर आणि आम्ही पॅनलच्या सर्व लोकांनी नागरिकांनी आम्हाला बोलून त्याचे म्हणजे आम्ही पाहिलं ते दाखवलं आम्हाला. येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही तर सर्व नागरिकांसमोर शब्द देतो येणाऱ्या काळामध्ये गट्टूचे रोड आणि जे पूल आहेत ते पूल 100% काम करण्यात येईल याची आज मी सर्वांसमोर गवाही देतो. आज ते रोडचे कामं झालेले आहेत. पुन्हा मुरुम आपण खूप ठिकाणी टाकलेला आहे. 2 वर्ष आपले कोरोनामध्ये गेले आणि 2 वर्ष नाही का आपले पाण्याच्या टँकरमध्येच गेले आपले. पण निधीपायी काय काम म्हणजे अडचणमध्ये आली त्याच्यामुळे नाही का आम्ही काम करू शकलो नाही. पण येणाऱ्या काळामध्ये 100% तुम्हाला अलिबाग नगर एक अलिबाग सारखं दिसेल हे आज मी गवाही देतो तुम्हाला. पण त्याला द्यायची गरजच नाही ना, कारण की तुम्ही त्याचे कॅन्डिडेट तुम्ही बघता ना त्याचे उमेदवार आपल्या प्रभागातले ते बिलकुल नाहीत. आता ते ऑटोच्या पॅलेचं तुम्ही पाहता प्रभाग क्रमांक 16मध्ये 2 उमेदवार आपल्याकडे उभा टाकलेले आहेत. एक प्रभाग क्रमांक 13मधून आपल्याकडे एक उमेदवार उभा टाकलेला आहे. बाकीचं काय त्याच्यामध्ये काय सांगायसारखं काहीच नाही. बाकी जेवढे पक्ष सगळे BJP सोबत आले, BJP सोबत मैत्रीपूर्ण त्यांची हे चालू आहे. त्यांची विकास कामं या ठिकाणी बरेच आपण ह्या वार्डामध्ये केलेले आहेत. जनता आपल्या पाठीमागं भरपूर आहे. काय वाटतं याच्यामध्ये जेव्हा पाण्याचा प्रश्न होता आम्ही सर्वप्रथम नाही का आपण अलिबाग नगरमध्ये या पूर्ण प्रभाग क्रमांक 12मध्ये ही पाईपलाईनची पूर्ण सुविधा करून दिलेली आहे. अलिबाग नगरच्या रहिवाशांना मी सांगू इच्छितो आपण इथं अलिबाग नगरमध्ये 2 ठिकाणून मेन पाईपलाईन इथं जोडल्या गेलेल्या आहेत. ही एकतर मेन अजयनगर कॉर्नरपासून एक घेतलेली आहे इथं बेकरीपर्यंत इथं आणलेली आहे. तिथून एक सप्लाय चालू आहे आणि कृषी कॉलनीमधून ते केनाल फोडून नाही का तिथून एक सप्लाय दिलेली आहे. आपण दोन्हीकडून आपण त्यांना पाणी देतो. पण जेव्हा एक पाईपलाईन जेव्हा बंद होईल तर दुसरी पाईपलाईन चालू होईल त्याच्यासाठी नाही का आम्ही सगळे अलिबाग नगरसाठी नियोजन पूर्ण लावलेलं आहे. विद्युत समस्यामध्ये जे खंबे होतं तिथं वारं खाली लटकत होते ते तिथं खंबे टाकून ते बी नाही का वायर नाही का वरी उचलायचं आम्ही काम केलेलं. जी मेन जी लाईन चाललेली आहे स्टेट लाईन चाललेली आहे ती बी येत्या काळामध्ये मार्चमध्ये त्याचं पूर्ण काम झालेलं. मार्चमध्ये त्याचं काम पूर्ण चालू होईल. आणि डीपीचं जेव्हा तुम्ही पाहता तुम्ही डीपीचं पूर्ण नाही का स्मार्ट डीपी आपण करून घेतलेली. जेव्हा डीपीचं काम असते जेव्हा काय अडचण असते जेव्हा फ्यूज जाते जेव्हा नागरिकांना जेव्हा मला फोन येतात 100% त्यांना मी सहकार्य करतो. नागरिकाला सर्वांना माहिती आहे रात्री 1-1, 1:30 वाजता डीपीचं काम केलं सर्वांना माहिती आहे. आपण 16ने पूर्ण आपले 20 पूल पूर्ण बसवण्यात आलेले आहेत. 30 पूल आपले बाकी आचारसंहिता लागल्यामुळे ते काम सध्या पेंडिंग आहे. आचारसंहिता झाल्यानंतर 17 तारीखपासून ते कामं चालू होतील आणि सर्वप्रथम आपण अलिबाग नगरला हे प्राधान्य देणार आहेत आणि इथून काम चालू करणार आहेत. मतदारांसाठी आव्हान सांगा. मतदाराला आव्हान आम्ही हे करतो की प्रत्येक पॅनलचं त्याचा अभ्यास करावा, त्याचा कॅन्डिडेटचा अभ्यास करावा आणि त्यांच्या पार्टीबद्दल मी विचार करावा. आणि ह्या मशाल चिन्हावर आमचे 4 उमेदवार अर्जुन भैया गुजर, राजेश रणकांबे सर, विकासभाऊ राजापुरे आणि मी सलीम तांबळी यांना भरघोस मताने निवडून द्यावा. कारण की याचं कारण हे की आम्हाला नाही का तेवढी संधी आम्हाला काम करायची भेटली नाही. सर्वांना माहीत आहे की 2 वर्ष आपले कोरोनामध्ये गेलेले 2 वर्ष आपल्या ह्याच्यामध्ये गेले 1-1.5 वर्ष म्हणजे काम करा तेवढं आम्ही काम केलेलं आहे आणि 4 वर्ष प्रशासक लागलेले आहेत. त्याच्यामुळे काही कामं अडलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये 100% कामं पूर्ण होईल.